अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। आज एवढ्या मोठ्या संख्येने मनीष दळवी यांचा वाढदिवस साजरा होतोय। मला वाटलं ही सगळी क्राउड एवढा पब्लिक बघून मला वाटलं मनीष 60 वर्षाचा झाला की काय। तर 60लाच एवढी लोक बघितली मी। सेंड ऑफ पण खऱ्या अर्थाने मनीष दळवी यांचं अभिनंदन केलं पाहिजे। एवढ्या कमी वयामध्ये हे सगळं चित्र उभं करणं हे साधं सोपं काम नाही। मनीष दळवी हे तुम्हाला जमलं तर प्रथमच तुम्हाला या गोष्टीसाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठीही शुभेच्छा देतो। मी अनेक वर्षांपासून मनीष दळवी यांचं काम बघतोय। खरं तर मनीष दळवी ह्यांची जी काम करण्याची पद्धत आहे, मला माहीत नाही, मी देवधर डॉक्टरांचं पूर्ण भाषण ऐकलं नाही, पण जे मला मनीष दळवी यांचं काम इतके वर्ष दिसलं, मनीष दळवी हे टेक्निकल माणूस आहे। कुठल्याही गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय, कुठलीही गोष्ट समजल्याशिवाय मनीष दळवी बोलत नसतो। जे मला जाणवलं ते मी सांगतो। एक माणसाच्या दिसण्यावरून पण बघा कसं अंदाज लावायचा असतो, बघा कसा टकाटक खासदार वाटतो का नाही। तुला काय दिल्लीत पोचवायची या लोकांनी जबाबदारी घेतली काय हे मला कळत नाही। सावंतवाडी मतदारसंघातून प्रत्येक माणसाची सुरुवात मी दिल्लीत जाणार अशी का होते। तो नाहीये दिल्लीवाला आज इकडे व्यासपीठावर, तो सगळ्यांना सांगूनच झाला होता काय बाबा। महेशनी सांगूनच टाकलं मी काय राजकीय शुभेच्छा देणार नाही। काय महेश, पण तुला एक सांगतो महेश, मनीषला राजकीय शुभेच्छा लागत सुद्धा नाही। मनीष कधी कुठल्या पदावर जाऊन बसेल हे तुला कळणार सुद्धा नाही। मी म्हटलं ना प्लॅनिंग। आता बघ, कधी तुला आठवलं होतं का की मनीष कधी बोलला मी अध्यक्ष होणार जिल्हा बँकेचा, झाला ना संजू, लक्षात ठेवा। हा राणे साहेबांच्या मुळे हो, पण त्यांची पण क्वालिटी आहे ना साहेब, क्वालिटी आहे ना। हे ज्यांनी सांगितलं त्यांचं नाव नारायण राणे। उभे राहा एक मिनिट साहेब, उभे राहा ना माझ्यासाठी, 1 मिनिट उभे राहा। हे नारायण राणे खरं नाव आहे का नाही तुमचं? हो बघ, मी अनेक वर्षापूर्वी यांना भेटलो होतो साहेबांना, मला भेटलेच, मी नारायण राणे। मी मग घरी भेटले होते ते कोण? जाऊ दे आता त्या टेक्निकल गोष्टीमध्ये नको, पण म्हणून सांगतो इतक्या वर्षाची त्यांची जी वाटचाल मी बघितली मनीष दळवी यांची। देवधर साहेब आपण किती जवळून बघितली मला माहीत नाही, पण अतिशय प्रामाणिक। राणे साहेबांच्या विचारांवर अनेक चढ उतार राणे कुटुंबाने बघितले, पण त्या सगळ्या चढ उतारामध्ये जे काही नेमकी लोक ज्यांच्यावर कधी शंका घ्यावं असं वाटलं नाही त्यापैकी एक मनीष दळवी, कधीच नाही। आणि बँकेमध्ये पण जेव्हापासून ते अध्यक्ष म्हणून ते गेलेत, तेवढं भाषण मी देवधर साहेबांचं ऐकलं की बँकेचा स्तर हा जो उंचावला आहे, आज ज्या स्तरावर बँक गेली आहे, बाकीच्या सगळ्या संचालकांचं तर त्याच्यामध्ये मेहनत आहेच, नितेश आहेच, पण त्याच्यामध्ये मेजॉरिटी कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असेल तर ते मनीष दळवींचं आहे हे सांगायला मी विसरणार नाही। कारण का अनेक वेळेला बँकेच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये भाषण करत असताना नवीन नवीन योजना त्याच्यामधून शोधणं आणि ते लोक उपयोगी असणं, म्हणजे ते नुसतं मला वाटतं ती योजना चांगली आहे म्हणून नाही, ती लोकांना पटली पाहिजे, ती लोकांसाठी पाहिजे आणि तशा योजना नवीन नवीन तयार करणं। मला असं वाटतं
मागे मला वाटतं बानोलीकर साहेबांच्या मी बिल्डिंगमध्ये पण ते भाषण केलं होतं जेव्हा मालवणला तो कार्यक्रम झाला होता. हे सगळे स्कीम सुचणं ह्याला पण एक कला लागते. हे सगळ्यांच्या रक्तात नसते, काही लोकांच्या रक्तात असते. आणि म्हणून मनीष, अजून तुला फार पुढे जायचं आहे. ही तर फक्त सुरुवात आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि मला तुझ्या काम करायची पद्धत माहिती असल्यामुळे तू कधी कुठल्या पदावर जाशील याची मलाही खात्री नसल्यामुळे मी सावध भूमिका घेतो नेहमी त्याच्याबद्दल. कारण का एकदम कसं आहे बघा, एकदम टकाटक मूच काढली तर तू कॉलेजमध्ये जाऊ शकतो. म्हणजे एक माणसाच्या दिसण्यावर पण वाटलं. आता आमचे बानोलीकर डॉक्टर बघा, टकाटक. मी त्यांना मागे पण बोललो होतो, खरे खासदारचे उमेदवार तुम्हीच वाटताय. आणि जसं माणूस असतो, जसं माणूस जगतो ना, त्याच्यावरून अनेक गोष्टी कळत असतात. आणि म्हणून मनीष, मला या गोष्टीचा आनंद आहे. आज नितेशला पण तू चांगली साथ देतोस. आणि हा सगळा जो व्याप आहे ना, मला माहिती आहे बँक चालवणं हे काय सोपं नाही. मी स्वतः मनाने व्यावसायिक असल्यामुळे हे काय सोपं नाही. पण ते तू सोपं करून दाखवलंस, त्यात तुझा मोठेपणा आहे. आणि तरी तू साधाच राहिलास. तू कधी मी बँकेचा अध्यक्ष नाही तर तुझ्या अगोदरचे जे होते ना, अरे बाबा रे बाबा, त्यांच्याकडे कुठला गरीब माणूस काम घेऊन जाणं म्हणून डोक्याला आट्या यायच्या. ते तत्वज्ञान सांगायची. आता गरीब शेतकरी आहे, जिल्हा बँक आहे, काय त्याला टेक्निकल गोष्ट माहिती आहे, कशाला त्याच्यामध्ये त्यांना तुम्हाला किती माहिती आहे ते सांगायचं. आणि म्हणून ते सोपं करून दाखवणं, हे सगळं चित्र उभं करणं. नाहीतर मला वाटतं 9:30 पावणे 10 काहीतरी वाजलेत, ही सगळी लोक शांतपणे बसलेत, आपलं भाषण ऐकतायत. हे काय आपलं ते नाही ना, सगळं काय द्यायचं नाही ना, म्हणजे प्रेमाचे आहेत ना, कन्फर्म करून घेतलं. म्हणलं काय, नाही तर मनीष कधी आला व्यासपीठावर ते मोठमोठे चेक घेऊन येतो माहिती ना, ते दुसऱ्यांना द्यायचे असतात. ते मला एवढा कधीतरी चेक आम्हाला पण दे. म्हणून मी विचारलं, बाकी काय नाही. तू प्रेमाने अनेक लोक जोडलेली आहेस आणि प्रेमानेच अनेक लोक जोडायची असतात मनीष. आज निलेश राणीकडे दुसरं काय नाही. हात उचलला तर अशीच लोक जमत असतात. तसाच स्वभाव ठेवायचा. माणसाची किंमत ही त्याच्या कामाने झाली पाहिजे. आडनाव तर सगळ्यांना मिळत असतात, पण तुझ्या कामाने तुझी ओळख निर्माण केलीस. आणि जो स्वतःचा एक स्तर बनवलायस, तो स्तर कधी खाली यायला देऊ नकोस. आज तुझा एक स्टँडर्ड आहे, त्या स्टँडर्डच्या तू कधी खाली येणार नाही मला माहिती आहे. इथून तुला पुढेच जायचं आहे. आमच्या सगळ्यांची, आमच्या राणे कुटुंबाची सगळ्यांची, म्हणजे असं एकही राणे कुटुंबातला मेंबर नाही जो मनीष दळवी ह्याला घरचा समजत नाही. आमच्या कुटुंबातला एक भाग आहे. असाच कुटुंबाचा भाग, कधी न मागता, नेहमी हसत. कधी मनीषला फोन केलं, सतत एक तर कामात असतो. त्याच्या कुटुंबावर पण प्रसंग आला, पण कधी त्यांनी शेतकऱ्यांना मी उद्या भेटीन, नंतर भेटीन असं कधीही केलं नाही. सातत्य ठेवलं. कितीही मोठा प्रसंग आला, आता तो प्रसंग मला आजच्या दिवशी सांगायचा नाही, पण कितीही मोठा प्रसंग आला तरी मनीष त्याच्या कामाशी जराही तडजोड त्यांनी केलेली नाही. हे मी स्वतःहून बघितलेलं आहे. म्हणून असंच मनीष दळवी तुमच्याकडून काम घडत राहू दे. आणि उद्याचं जे काय होईल ते देवावर सोडून द्यायचं. आपण कसं सोडून दिलं देवावर, काय नाही. हे संजू तू पण, हो मापसेकर साहेब तुम्ही पण, ते उगाच असे चिवट चेहरे नका करू. ते आईला एकदाच होऊन जाऊ दे, जे काय व्हायचं. काय नशिबात असेल तर मिळेल, हा, नाही तर उद्यापासून त्याचे कपडे घालायला सुरुवात करा. खोडाला नाही तर कपड्याला तरी वाटू दे मी कोणतरी झालोय. असं काहीतरी करा. जाऊ दे, उगाचचे विषय लांबायला नको. माझ्यानंतर मनीषचं भाषण होणार आहे. मनीष, परत एकदा तुला मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.